पावसाळ्यातील बदलत्या वातावरणात अगदी शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देणारे मस्त पौष्टिक आणि हेल्दी लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये इथे थोड्याशा भोपळ्याच्या आणि टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत, याला सुद्धा तुपामध्ये थोडंसं भाजून घेतलं. त्यानंतर मखाने घ्यायचे आहेत, मखाने सुद्धा थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. थोडं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, याला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व साहित्य भाजून झालं की सर्वात शेवटी आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून यामध्ये तूप घालायचं आहे आणि चांगलं खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठसुद्धा भाजून झालं, सर्व साहित्य काढून घेऊया. त्यानंतर आपण जे सुरुवातीला भाजून घेतलेले काजू, बदाम, अक्रोड आहेत, याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मखाने भाजून घेतलेले होते त्याचीसुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. सर्व साहित्य एका मोठ्या परातीमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. त्यासाठी पुन्हा कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे. अगदी मंद आचेवर तुपामध्ये गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. पाक वगैरे तयार करायचा नाही आहे. त्यानंतर सर्व मिश्रणामध्ये आता हा गूळ ओतून घेऊया. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोड्या भोपळ्याच्या बिया ठेवलेल्या होत्या त्या आणि भाजलेलं सुकं खोबरं यामध्ये घालायचं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे लाडू याचे तयार करून घ्यायचे आहे. अगदी सविस्तर कृती आणि योग्य प्रमाण तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली एक छोटंसं त्रिकोणी बटन दिसत असेल, त्याच्यावर जर क्लिक केलं तर अगदी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.